शिवसेनेचे दादर माहीम विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर आपल्यासोबत आहे. आपण पाहिलं की समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्याच्या नंतर याचं संपूर्णपणे जे खापर आहे ते भाजपवरती फोडण्यात आलं, परंतु याच्या मागे काही कारस्थान असल्याचं देखील बोललं जात आहे. त्या संदर्भात आपण बोलणार आहे. कुणालजी, काय नक्की म्हणायचं तुम्हाला? काय नक्की पोस्ट आहेत त्या व्हायरल झालेल्या होत्या? काय नक्की तुम्ही पोस्ट केलेल्या आहे? मी पोस्ट ह्याच केलेलं आहे. मी तुमच्यासमोर दाखवतोय की ह्या काल माझ्याकडे आल्या. ह्या आल्यानंतर आहे ना, खरोखर आम्हाला असं वाटलं की खरोखर ह्या जी भाजपची जी टोळी आहे त्यांनी हा आमचा घात केला आहे. मला एकच म्हणायचं, भाजपचे जे जुने कार्यकर्ते त्यांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत आमचं काम केलं, पण ह्या ज्या टोळीने जे मॅसेज फिरवणं आणि सगळ्यांना अरे इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा मतदानाच्या आदल्या दिवशी सगळे आहेत, पण मतदान दिवशी सगळे गायब. कोण नाही, कोण काम करायला तयार नाही, ज्यांना जी जबाबदारी ती नाही, सगळे गायब. आणि अचानक हा माझ्याकडे मेसेज माझ्या ह्याच्यावर येतो. मग आम्ही काय समजायचं? हे यांनी आमच्या विरोधात काम केलेलं आहे. ह्या टोळीला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जे काय करताय तुमचं तुम्हाला लकलाभो, पण आज मी तुमच्या मार्फत सांगतोय फडणवीस साहेबांना आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना ह्याच्यावर खरोखर ह्याच्यावर कारवाई करा आणि ह्या टोळीला आहे ना घरी बसवा. पण ह्या मी बाकी तुमच्या मार्फतच सगळ्यांना ह्यांना दुसऱ्या पक्षात पण घेऊ नका. हे असे हे जे कोण आहे नक्की टोळी? कोण आहे? मोहरक्या कोण आहे? ना दाखवतोय ना, हे बघा, याचं नाव बघा, हे नाव बघा, हे नाव बघा. हे चुकीचं आहे ना. हे काय चाललंय ह्यांचं म्हणणं तरी काय? रात्रभर त्याचे हे सगळं माझ्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते स्वतः एवढं मतदान झालं, आम्ही काम केलं. अरे जुन्या कार्यकर्त्यांनी, जुन्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचं काम केलं आहे. आम्ही नाही बोलतच नाही, पण ह्या ज्या टोळीने जी ही कारस्थं केली आहे याचा मी निषेध करतो. मी तुम्हाला आजही सांगतोय की ह्या गोष्टी निंदनीय आहेत आणि ह्या गोष्टीचा ह्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जातीने ह्याच्यावर लक्ष घालून ह्यांना पक्षातून ह्यांची हकालपट्टी करावी. मला काय जास्त हे करायचं नाही, पण ह्या गोष्टी खरोखर आहे. तुम्ही लोकसभेचा उमेदवार घालवलात, तुम्ही विधानसभेचा आमदार घालवलात, तुम्ही कॉर्पोरेशनचे नगरसेवक घालवलात महायुतीचे. तुम्हाला नक्की करायचं काय? याच प्रकरणाबद्दल तेंडुलकर बोलतात की आम्ही जे सरवणकरांकडून जे पोस्ट केले जात आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट केले जातात, त्याच्या विरोधात आम्ही सायबरमध्ये तक्रार करणार आहेत. हे मेसेज आहेत ते मॉर्फ केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अरे कसले मॉर्फ केलेले आहेत? तुम्ही जर सायबर क्राईमला कमले त्याचा CDR काढल्यानंतर सगळं तर बाहेर येईल. आम्ही नाही मॉर्फ केलेले आहेत. आमचा पण CDR चेक करा ना. आणि मी सांगतो, तुमच्या मार्फत सांगतो, तिचा पण CDR चेक करा. त्याचे 191चे जे पदाधिकारी आहेत, ज्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांचे सगळ्यांचे CDR चेक करा. आणि म्हणजे तुम्हाला कोणाला फोन केले, कोणाला मेसेज केले, हे सगळं उघड होईल. कर नाही तर डर कशाला? आणि ह्यांचे रात्रभर फेसबुकला मेसेज आहेत, आम्ही काम केलं म्हणून एवढे मतदान झालं. एक त्यातले कोणाला सांगताय काय काम केले? तुमच्या उघड आलंय ना हे मेसेज. की वॉर्ड न्याय तुम्ही मतदान चेक करा, किती कोणाला मतदान कुठे झालंय ते बघा, नंतर समाधान सरवणकर यांना कळेल की आम्ही. अरे हे कामं केलेत ना सरवणकर साहेबांनी, त्यांना मतदान झालंय. आणि खरोखर जुने भाजपचे कार्यकर्ते संघातले संघ जे आहे त्यांनी खरोखर काम केलेलं आहे. पण ही जी टोळी आहे, ही टोळी किती आहे काय माहीत नाही, पण ह्या टोळीने विरोधात सगळं काम केलं, मॅसेज पर आणि खरोखर वातावरण गढूळ केलेलं आहे. यांच्यामुळे जुन्या जाणत्या जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांचंही नाव खराब होत आहे. पण माझं तुमच्यामार्फत त्यांना एकच सांगणं आहे, त्यांनी खरोखर काम केलेलं आहे जुन्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी. ह्या ज्या टोळीने जे काम केलं नाही निंदनीय आहे. मी याचा निषेध करतो आणि मी खरोखर ह्यांना आव्हान देतो की दुसऱ्या पक्षात पण ह्यांना घेऊ नये. ही एवढे हे बोलतात की याच ठिकाणी जर भाजपला जागा दिली असती तर भाजपच्या सीट त्या ठिकाणी निवडून आल्या असत्या. असंच बघायचं झालं तर बाजूच्या विधानसभेतील गंभीर यांची जागा आहे ती पण निवडून आली. अरे मग ती कोणी काम केलं? आमच्या संदीप देवळेकरनी केलं ना काम. त्यांनी अशी हे केली काय की काम करू नका म्हणून केलं ना, निवडून आणली ना, आम्ही आणली ना. आम्ही हक्काने सांगतो की आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही तिथे काम केलं आहे. मग त्यांनी त्याच निष्ठेने इथे ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे होतं. आमचा पराभव किती मताने झाला हो? 197, 500. म्हणजे यांनी काम केलं असतं तर निवडून आले असते ना. म्हणजे तुम्ही काय त्यांची सुपारी घेतली आहेत? भाजपचे नगरसेवक उभे केले असते तर त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे केले असते तर निवडून आले असते असं देखील ठाम. अरे पारंपरिक हा शिवसेनेचा गड आहे. तुम्ही याच्यावर दावा कसे काय करू शकता? हे मतदान सदा सरवणकर साहेबांच्या कामाला झालेलं आहे, शिवसेनेला झालेलं आहे.
तुम्ही महायुतीत ठीक आहे, पुढच्या वेळेस लढा, वेगवेगळे बघू कोणाला किती. ती अशीच इच्छा होती म्हणून हे पाडापाडीचं राजकारण झालं का? का ना लढले, का लढले नाही? महायुती केली ना, मग तुम्ही लढले का नाही? आम्हाला राहायचं होतं उभं, आम्ही तुम्हाला थांबवलेलं. हे जर तर ज्या गोष्टी आमच्याशी करू नका. त्यामुळे ना तुम्हाला आहे ना जे दिसायचं आहे लोकांना, तुमचा चेहरा लोकांसमोर आलेला आहे तो. पक्षश्रेष्ठींकडे काय आता तुम्ही बोलणार आहात, काय काय सांगणार? नाही ना, आम्ही पक्षश्रेष्ठींना हेच सांगणार की ह्यांच्यावर कारवाई करा, ह्यांना पक्षातून हाकलवून द्या. का पक्षाच्या विरोधात महायुतीच्या विरोधात ह्यांनी काम केलेलं आहे. मग हे जे तुम्हाला जी आहे ना टोळी, त्या सगळ्यांना निलंबित करून पक्षातून हकलपट्टी करा. परत घेऊ नका या अशा टोळीला. फक्त पैशाचं राजकारण करतायत. यांना पक्षाचं काही पडलं नाही, फक्त पैशाचं पडलं आहे यांना. अरे हे काय कतलेले बोलतात तिकडे तिकडे जे उभे होते तिकडे तर पडले ना. अरे इथे काय त्यांचा जो प्रभाग होता त्या प्रभागात निवडून नाही आले, तर इथे तिथून येऊन इथे उभं राहून काय इथे बोलतात की समाधान सरवणकरांना आणि सरवणकर कुटुंबियांनाच एकच मोठा गर्व आहे झालेला, ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो झालेला होता. संतोष धुरींनी देखील ह्यावरती आहे ते टीका आहे ती केलेली आहे. कॉन्फिडन्स झालेला होता असं त्यांनी म्हटलं. बघा, संतोष धुरी काय बोलले हे माझ्यापर्यंत आलेलं आहे ना, मी बघितलं नाही. पण गर्व घातला हो, कामं केली आहे तिथे. 25-30 वर्ष कामं केलेली आहे, लोकांमध्ये राहिलेले आहेत, गर्व नाही. आणि महायुतीचा धर्म कशाला म्हणता? तुम्ही आमच्याबरोबर आहात हेच आम्ही समजणार ना. आम्ही कधी बोललो नाही, पण हे तुम्ही उघडच केलं की काम करू नका. म्हणजे ह्या एका टोळीने संतोष धुरी आत्ता आले हो, पण हे आहेत ना आधीपासूनचे, आणि त्याच्या आधीपासूनचे जुने लोक आहेत त्यांनी खरोखर काम केलेलं आहे. संतोष धुरींचं मी बघितलं नाही, मी जेव्हा बघीन जाणारच आहे. फक्त आमची त्यांनी कंप्लेंट करू दे त्या सायबर क्राईमला, मग आमचं सगळं रेडी आहे. आम्ही वकिलासहित आम्ही सायबर क्राईमला देऊ. आणि पक्षाचे माझं विधानसभा प्रमुख म्हणून मी स्वतः लेटर देणार आहे. मी फडणवीस साहेबांना पण देणार आणि मी शिंदे साहेबांना पण देणार आहे. तर हे होते कुणाल वाडेकर यांनी या संपूर्ण जे पोस्ट केलेला होता त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. परंतु या संदर्भात जर भाजपच्या लोकांनी या सायबर क्राईममध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देखील सायबर क्राईममध्ये जाऊ आणि यासोबतच पक्षश्रेष्ठींकडे देखील तक्रार करणार असल्याचं कुणाल वाडेकर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ न्यूज रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.